नाशिक विधान परिषद निवडणुकीचा निकाल हा महायुतीला आत्मपरीक्षण करायला लावणारा असून हा पराभव केवळ उमेदवार नरेंद्र दराडे यांचा नसून संपूर्ण महायुतीचा असल्याची टीका राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार ओबीसी सेलचे जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट सुरेश आव्हाड यांनी केला। आज नाशिक विधान परिषदेचा स्थानिक स्वराज्य संस्था गटाचा निकाल आला। आज खऱ्या अर्थाने या गटामधून सन्माननीय गोकुळजी गीते यांचा विजय झालेला आहे। खरं तर हा विजय केवळ एकट्या गोकुळजी गीतेंचा नसून त्यांच्या मागे असणाऱ्या असंख्य कार्यकर्त्यांचा, त्याच पद्धतीने महाविकास आघाडीचा विजय आहे। आणि हा पराजय केवळ एक नरेंद्र भाऊ दराडे यांचा पराजय नसून हा महायुतीचा पराजय आहे। खऱ्या अर्थाने आपण बघत असाल की एकीकडे एवढी मोठ्या प्रमाणात धनशक्ती, त्याच पद्धतीने एवढ्या मोठ्या प्रमाणात सर्व आमदार, खासदार, पालकमंत्री ह्या निवडणुकीकडे लक्ष देऊन होते, तरी देखील महायुतीचा कॅन्डिडेट पडतो आहे। खऱ्या अर्थाने आज ही महायुतीला आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे। कारण स्थानिक स्वराज्य संस्थेमध्ये जे काही लोकांनी मतदान केलं ते मतदार काही सर्वसाधारण नव्हते, ते लोकप्रतिनिधी होते आणि ते सर्व सुज्ञ आणि सुजाण असे मतदार होते आणि त्यांनी निवडून दिलेलं आहे की आपण जर बघितलं असेल की एक विधान परिषदेमध्ये गोकुळ गीते यांचा प्रवेश झालेला आहे आणि आता गोकुळ गीतेंची देखील जबाबदारी आहे की त्यांनी महाविकास आघाडीला सोबत घेऊन काम करायला हवं। कारण हा विजय महाविकास आघाडीचा आहे, म्हणजेच महायुती विरुद्ध महाविकास आघाडी असा जरी तिथे डायरेक्ट हे नव्हता, परंतु डायरेक्ट नेक्सस नव्हता, परंतु जर आपण बघितलं असेल तर ज्यावेळेस गोकुळजी गीते हे अपक्ष उमेदवारी त्यांनी केली त्यावेळेस त्यांना महाविकास आघाडीने देखील शब्द दिला होता। महाविकास आघाडीचे काही इच्छुक उमेदवार ज्यावेळेस रिंगणात उतरणार होते त्यांनी देखील गोकुळ गीतेंमुळे थोडंसं दोन पावले मागे आली, थांबले। त्यामुळे आता ही नैतिक जबाबदारी गोकुळ गीतेंची देखील असणार आहे की त्यांनी सदरील हा जो विजय आहे हा अपक्ष म्हणून न होता हा महाविकास आघाडीचा विजय असल्यामुळे त्यांनी महाविकास आघाडीबरोबर राहणं आता खऱ्या अर्थाने गरजेचं आहे। महाविकास आघाडीच्या सर्व पदाधिकाऱ्यांना समान न्याय कसा देता येईल हा प्रयत्न त्यांनी करणं गरजेचं आहे। आणि पुन्हा एकदा गोकुळ गीतेंचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो की ते आता सर्वांना धरून काम करतील आणि महायुतीने खऱ्या अर्थाने आता आत्मपरीक्षण करणं गरजेचं असून त्यांनी जे पुढचं राजकारण चालवलेलं आहे हे कुठेही कोणालाही मान्य नाही, हे यातून नक्कीच दिसतं आहे। आणि आज खऱ्या अर्थाने एकनाथ शिंदे गटाला देखील आत्मपरीक्षण करण्याची गरज आहे की त्यांनी कोणाबरोबर आपण आपली सलग केलेली आहे, दोस्ती केलेली आहे। कारण की आपण जर बघितलं असेल तर ते खरंच त्या पात्रतेचे आहेत का? कारण आज केवळ नाशिकचाच नाही तर अनेक जागांचा निकालाचा विचार जर केला तर तिथे शिंदे गट पिछाडीवर दिसतोय आणि केवळ भाजपा पुढे गेलेली दिसते। म्हणजेच एकीकडे महायुतीमध्ये शिंदे गटाने त्यांचा नेतृत्व स्वीकारण्याचा प्रयत्न केला किंवा त्यांनी त्यांचा प्रामाणिकपणा केला, परंतु दुसरीकडे जिथे बीजेपीच्या काही जास्त सीट्स असतील तिथे मात्र शिंदे गटाला धोका झाल्याचा याच्यातला निष्कर्ष काढला तर काही वावगं ठरणार नाही। पुन्हा एकदा गोकुळजी गीते यांना त्यांचं अभिनंदन करतो, त्यांना शुभेच्छा देतो। धन्यवाद।